आणि दोघींकडे पण गाड्या आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की दोघींना पण येत नाही. हे मला येते म्हणजे हिला येते, पण जास्त गाड्यांमध्ये नाही चालवले अजून. दोघींचे पण हातपाय नीट व्हायचे म्हणून रिक्षाने चालले. आणि मला तर थोडी पण येत नाही. त्याच्यामुळं काही रिस्क नाही घेत आम्ही. तू शिकणं पाहिजे तेव्हा बसत. अगं बाई तुला तर थोडी येते, तू चांगली शिकली तुझं मागं बसत. उलट तू शिकून मला शिकवून टाक. त्यांना विचार त्यांनी पाहिलंय का मूवी? हां आता मूवीला चाललं. तुम्ही बघितलाय का मूवी द केरला स्टोरी? सगळे म्हणतात ते खूप छान आहे. आत्ताच नाही सांगणार मूवीबद्दल, बघून आल्यावरती सांगतो आम्हाला कसं वाटतोय जरा. पण तसं तर चांगलंच वाटतं. जाऊया आता बघूया. हां तुम्ही पण बघा, रिव्ह्यू बघितल्यानंतर देतो तसं मूवीचा. आता जातो, 12चा शो आहे आणि आता किती वाजलं? 11:37 झाले. पोचायचं आहे, मॉल पण शोधायचं आहे. पोचायच्या टायमिंग बोलेल थोड्या वेळात. इकडनं वरती चढले होते, हिला वरती चढता येत नाही. त्याच्यामुळे हिने मला परत इकडनं खाली बोलवलंय काय तर मी हिला वरती घेऊन जावं. इतकी घाबरती असल्या लिफ्टला. एवढी मोठी पोरगी असून पण घाबरती बघा. नाही कॅमेरा चालू होत नव्हता, त्याचा व्हिडिओ काढायचा होता. आपण गेलो ना बंद थांबते आपण चालू. आता ही घाबरती. ठेव पाय. अगं हे असं निघलं ना की इथं पटकन पाय ठेवायचा असं. त्याची पण लिफ्ट थांब ना. मी इकडून थांबते. थांब नको बंद करते. नाही काय होत. हाय गाईज, माझी हिंमत झाली. हा आली बघा कालिया. ह्याच्यामुळे मी इथनं गेले होते, परत तिकडून खाली गेले, आता हिला घेऊन आले. हा का? मग मला कशाला तिकडून बोलवलं? काय गोष्ट मला कोणतरी सांगितलं ना. घाबरती पण माझ्या आधी गेली बघा. अर्धाची ना पडू नका, तुझा पाय मोठा आहे, नाही जाणार त्याच्यात. अजून वरती आवाज येतोय ग. वरतीच आहे. चल एंटरटेनमेंट झोन वरतीच आहे. परत खायला नको यायला लावू काय नाही. चल या या या. It's an UN peacekeeping force and Afghan army incarceration facility number 32N at Iran-Afghan border. I'm the superintendent of the facility, Ahang Muradi. I was brainwashed, sir. नाम? Fatima. फ्लाइट लैंड हो गई। वो लोग बाहर आ रहे हैं। अल्लाह हाफिज। ऑलमोस्ट 1 साल पहले हम तिरुवनंतपुरम से श्रीलंका के रास्ते क्वेटा पाकिस्तान पहुंचे। फिर क्वेटा से बाय रोड बॉर्डर क्रॉस करके अफगानिस्तान के खंडाहर में स्पिन बाल्डोक एरिया पहुंचे। हमें रक्का जाना था टू सर्व खलीफा, काफिरों से लड़ने। इशाक को मुजाहिदीन और मैं सुन्नत पढ़ने जा रही थी।
चला आता मूवी संपलाय, घरी जायचंय, इथंच नाही राहायचं, परत नाही बघायला देणार आहे ते. चला चल, असायला पाहिजे, मित्र नाही. चल ना. एवढं मोठी कसं व्हायचं, चल ना. पडतंय बाई, चल. खरं शिकायची, आनंद घे ना. मॉलचा आनंद घ्यायचा आहे का? भीती वाटते. बघा किती घाबरते व्हायची यायला, तिला जिण्याच्या त्यात ते घाबरायचं आहे. कधी शिकणार तू? रोज मॉलला यायला लागेल. चल जाऊया, खाऊ काहीतरी भूक लागली. चल तू चालणार का? इथं काय बाहेर कशी जाणार असं? त्या दिवशी चल ना. मी माहिती आहे, तुम्हाला हे नाही करायचं. हां नाही डिस्टर्ब नाही क्रिएट करायचं. तू जवळ गेल तर चालत झालं ते. चल ना आता. चल मला ढकलू नको फक्त. इतकी भित्री नाही नयन, 2 तास झालं वर थांबली आहे, यात पण नाही खाली. या ना. या लवकर, या लवकर. परत मला वरती बोलवते, काय मूर्ख आहे. आता परत या लिफ्टने मी वरती जाते आणि तिला घेऊन येते. इतकी भित्री, इतकी मूर्ख आहे ना, मला परत वरती बोलवलंय. चल लवकर. नाही ती लिफ्ट बंद पडली होती आता, इकडून दिसते काचेत. खरं खरंच तर कधीतरी आली, नशीब माझं आली, नाही तर वरतीच राहिली असती. नशीब मॅडम आलात तुम्ही, नाहीतर वरतीच थांबली असती. हा ना. चल ना जाऊ जरा, छान दिसते. पर्स छान आहे ना. बाय वन गेट वन आहे का? थांब ना विचार, आपल्या काकानेच ठेवलं. नाही पर्स बघ ना आपल्या. काय प्राईस? 1200 याच्यात 20% ऑफ आहे. 969. घे ना काळी, घे ना. कसली भारी आहे, घे ना मग. हां घे ना. असं करणार हे घेऊ का? किती विचार हे घे. पण शॉपिंग, शॉपिंग टाईम, शॉपिंग. कसली शॉपिंग? मला इथं किती मोठा पिंपल आला. त्याच्यासाठी मी घरून बघायला आली मॉलमध्ये की मला किती मोठा पिंपल आलाय. हो बरोबर, घरचा अर्थ छोटा असतो, हा जरा मोठा आहे ना. जरा फोटो तर काढायला. शॉपिंग करते. नको तू कर बरं. मूवी बघून एकदम सिरियस झाला. भूक लागली, खायला पण भेटत नाही. काय खाली बघा, खायला पण दिसत नाही. भूक लगी जोरो की भूक लगी. हा तुला तर ते वर खाली घरून भूक लागली असं. खरंच राव, एनर्जी गेली असं तुझी. खाली येऊ का नको, येऊ का नको. त्यानेच माझी एनर्जी हा ना, इतकी भित्री आहे ना, इतकी भित्री आहे ना यार, की काय सांगायलाच नको. त्याच्यामुळं माझं आज 4 किलो वजन अजून कमी झालंय. 4 वेळा वर खाली करून ते पतली कमरसाठी करते ना तू कमी. आजच इतकी पतली आहे, आजच किती पतली करू. अयो लोकांचे आरशे बघ. BMW माणूस गाडीत होता आणि बघितलं मी. घाबरला असतं, जीवाचा तळमळला. त्याला सोडून तुला असं मारून टाकू. कशाला मारून टाकू. आरसात वाटलं तो एवढ्या झाड हड्डीनी. आरसा हल्ला पण नाही तो. माझाच हात हल्ला डायरेक्ट असा. पहिले तू माझी खरी बेस्ट फ्रेंड इकडं असताना ना मला त्या काय ब्लू काय स्टोन मधनं दिसतंय? काहीतरी घेशील. व्हाईट स्टोन, ब्लू स्टोन. ब्ल्यू स्टोन मधून व्हाईट स्टोन. फायनली हो ही गया. काय झालं, काय झालं? आम्हाला सांग.
काय रे तू मला तिथे जीन्स घेतली असते ना मी लय खुश झाले असते तुझ्यावर. आणि चांगली मॉलमध्ये एक छान कपडे घेत होतो पण नंतर घेतलंच नाही, मग मूडच गेला, मग काही शॉपिंग नाही केली. तसं पण आज आम्ही काय असं शॉपिंग करायला नव्हतो आलो, फक्त मूवी बघायला. ते आवडीचं पार्ट आहे पुढं. वा वा वा. पण नको आता ते खाण्यात काय मजा नाही, दुसरं काहीतरी. आता बुट्टी काय पाहिले हे मीच बुट्टी व्हायला हे गर्दीवरून काय वाटतं तुला? काय असेल काहीतरी खायचं दिसतंय. थांबा. नाही ग तेच का हलतंय. हाय गाइस, एक नंबर रोड के भिखारी देखो. एक नंबर रोड के भिखारी है, 2 नंबर रोड के भिखारी का. हे भिकारी असं वाटतं टाकायला नाही माणूस बरं का. कुठून जायचं बघ ना. हे पडे रे पकड, मला नाही खायचं. हा ना, तिकडे गेला पडे तिकडं काउंट टाकेन त्यावर. रुपये काढायला आले जसं काही एवढं ब्लॉगमध्ये. इंग्लिश एवढे अडाणी का. सिक्रेट नंबर नसतं सांगायचा. एक तर माझ्या अकाउंटला लय असतात पैसे, कोणतरी मला लुटायचं. कुठे ग कॅश विथड्रॉल. काय माझं सेविंग सेविंग टाक. किती 2000. काढायचे. 500 टाक. लागणार आहे का. ₹5 झाले का. टाक 0. हे काय होतं. जास्त टाइम नसतो घ्यायचा. हाय फ्रेंड्स, उकाडा खूप वाढलेला आहे म्हणून ATM मध्ये जाऊन एसीची हवा घेत थांबलेली आहे. चल ना काहीतरी खाऊयात. खायलाच काय भेटत नाही. हाय फ्रेंड्स, पायलीचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. ए बाई, लोकांना खरं खाऊन वाटायचं जायचं. ना. चांगलं भेटलं इथं. काय माहिती आहे, काय करायचं. कोणाला माहिती बघ आहे. तिथं चायनीज कॉर्नर आहे. मागव काय पण. असं मेनू कार्ड यांच्याकडे असं लिहिलं यांनी. रोज इतकं लिहिता. काय खायचं यातलं. काय पण असं नाही काहीच लिहिलेलं, काय पण पदार्थ. काहीच तुम्हाला माहिती का. काय पण माहीत असेल तर आम्हाला पण सांगा. एक मंचुरियन घ्यायचं. हाय फ्रेंड्स, ही माकड तोंडी बघा. आणि हे पाण्याचं उघडतीये आणि ढोसद आहे. चालू खायला मुश्किलीने भेटलं एक चायनीजचं. आता इथं तसं पण आम्हाला चायनीजच लागतं जास्त. एक खाल्लंय अर्ध आणि दाखवती. कम या खायला. चायनीज नाही आलं तोपर्यंत हेच खावा. बुक्कड असलं घाण माझे स्नॅप काढून टाकले नाही. मी कधीच स्नॅप टाकत नाही. ब्लॉगमध्ये कसं काय येईल स्नॅपची स्टोरी. नाहीत येते का गाईच. येत असेल तर सांगा, मला नाही माहिती. म्हणजे ते फोटो आहेत ना, फोटो टाक मी क्लिक केलेले. सूप प्यायला मग मशीन आवडतं का. गाई जाईल मशीन. सगळं चायनीज फूड कमेंट करून सांगा. आणि हे माकड मल्ले बघा कसं चाटून चाटून खाते. कधी नाही मिळण्यासारखं. मंचुरियन खातं जरा सुपर क्रिस्पी आहे असं म्हणले नाही मला. हो, मंचुरियन खूप छान आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडतं. मला तर मंचुरियनच आवडतं. ए बाबा, सिग्नल लागलाय तरी पण लोक आहेत. लगेच कळेल लोकांना आपण कुठे असलं काहीतरी बघून. कुठे आहे आम्ही सांगा गाईज कमेंट्समध्ये. बघू तुम्हाला किती माहिती पुण्यातलं. मूवी वगैरे बघू. 20 रुपये. गाईज आता मूवी बघून पेट पूजा करून आता घरी चाललोय आम्ही.
माझा आवाज येतोय का नाही काय माहिती, नुसता गाड्यांचा आवाज येतोय, इतकं ट्रॅफिक आहे. आता आईस्क्रीम खातोय, आणि कोण खातोय आणि मी डब्बावाली. आता जायचं घरी. आज पहिल्यांदा असं झालं असेल की आम्ही लवकर आलोय, लय लवकर. आता घरी जातो जरा, पण आठवड्यातला एकच दिवस सुट्टीचा. आता घरी जाऊन जरा आराम करते. हाय गाईज, आता मी घरी आली आहे, म्हणजे तसं मगाशीच आले, पण जरा बसले होते, कंटाळा आलता. तर मूवीला गेले होते, बघितलंच तुम्ही. तर सगळ्यांनी बघावं असा मूवी आहे, खरं सांगते आहे. मुलींनी तर बघावंच, मोठ्या काही खरं तर छोट्या मुलींनी पण बघावं मला असं वाटतं. छोट्या म्हणजे 10वी-12वीच्या मुलींनी पण, कारण की त्या वयात अशा गोष्टी भरपूर घडत असतात. प्रेम म्हणजेच काही वाटतं सगळं काही. तर मग ह्या मूवी बघून जरा कळतं. तर एकदम मस्त मूवी आहे, जरा नॉलेज. तसं तर आपण काय पण बघतच असतो, कुठले पण मूवी वगैरे बघतच असतो. तर एक आपल्या स्वतःसाठी, आपल्या फायद्यासाठी बघावा असा मूवी आहे. तर सगळ्यांनी बघा गाईज, खरंच खूप मस्त मूवी आहे, द केरला स्टोरी. एकदम मस्त. आज मी पण बघून आली आहे. तर खरंच एक नंबर म्हणजे एक नंबर मूवी आहे. तर नक्की बघा. आणि आता मी ब्लॉग एंड करते आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय.